छोटस उदाहरण सांगून जाईल. एक महिला बाजारामध्ये गेली भांडी खरेदी करण्याकरिता आणि गेल्यानंतर ना तिनं दुकानातून भांडी विकत घेतली. आता तिनं दुकानातून पातेली विकत घेतली. स्टीलची पातेली घेतली, जर्मलची पातेली घेतली, तांब्याची पातेली घेतली आणि ती पातेली आपल्या पिशवीमध्ये ठेवली. त्या पातेल्याची किंमत होती 500 रुपये, एकाची 400 रुपये आणि एकाची 300 रुपये. ती पातेली घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली आणि घराकडे जात असताना कुंभार दादाचं घर आडवं आलं. तिनं कुंभार दादाला विचारलं, तुमच्याकडे कोणती कोणती भांडी आहेत? कुंभार दादानं सांगितलं, रांजण आहेत, डेरे आहेत, मडके आहेत, तुम्हाला काय पाहिजे? तिनं सांगितलं, एक मडकं द्या. मडक्याची किंमत काय? 10 रुपये. 10 रुपयाचं ते मडकं 500 रुपयाच्या पातेलं जे पिशवी ठेवलेलं आहे ना त्यात ते मडकं ठेवलं. आता महाराज ती घरी आली आणि ज्याची त्याला आपली आपली कामं वाटून दिली. एका पातेल्यामध्ये खीर ठेवली, एका पातेल्यामध्ये भाजी ठेवली, एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. इकडं पातेलच म्हणतात ना का भगुलं? ते भगुलं नाही, ते भवगुण शब्द आहे. कारण कसं आहे माहित आहे का, प्रत्येक ठिकाणी बोलण्याची भाषा वेगळी असते. अपभ्रंश शब्द आपण काही वापरतो. माझं पण एका ठिकाणी कीर्तन होतं, नवरात्रातलं कीर्तन होतं आणि कीर्तनाला गेल्यानंतर सगळ्या महिला कीर्तनाच्या आधी माझ्या शेजारी गप्पा मारायला बसलेल्या. मग गप्पा मारत मारत असताना सहज विषय निघाला. मी का ताईला म्हटलं, ताई प्रत्येक वर्षी तुम्ही नवरात्राचा उपवास धरता का हो? ती म्हटली, हो ना महाराज, प्रत्येक वर्षी मी नवरातान धरते. काय धरते? नवरातान. आता बिचाऱ्याला कुठपर्यंत ताणायचं हे माहित नाही, पण नवरातान धरते. बरं हे झालं. कीर्तन झाल्यानंतर श्रीफळ देताना बुक्का लावते. पण तिथे एक आजी होत्या. त्या आजीनं आतमध्ये हाक मारली. अगं म्हटली, पंचपाळी घेऊन या, महाराजांना कुकू लावू द्या. काय? कुकू. आता तो कुंकू शब्द आहे ना, मी त्या आजींना म्हटलं, आजी तुमचं खरंच काही चुकत नाही हो, खरंच त्याचं कुकू करून ठेवलंय. केलं की येते आणि छू म्हणलं की कामाला पडते. बरोबर का? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काही अपभ्रंश शब्द पाहायला मिळतात. जसे भगुलं हा अपभ्रंश शब्द आहे, त्याचं खरं नाव आहे भवगुण. मग त्या पातेल्यामध्ये एका पातेल्यात खीर ठेवलीये, एका पातेल्यात भाजी ठेवलीये, एका पातेल्यात पाणी ठेवलंय. शेवटी शिल्लक राहिलं ते मडकं. त्या मडक्यात काय ठेवायचं? तिनं विचार केला, आपल्या घरामध्ये म्हशी आहेत, गाई आहेत, त्यांचं दररोज दूध निघते, दररोज दही तयार होते. तयार झालेलं दही आपण त्या मडक्यामध्ये ठेवूया, असा तिनं विचार केला आणि त्या मडक्यामध्ये दही ठेवलं. आता मला सांगा, ज्या मडक्यामध्ये दही ठेवलेलं आहे ते मडकं खाली ठेवून चालेल का? ते मडकं कोठे ठेवावे लागेल? शिंक्यावर. शिंकच म्हणतात ना, नाहीतर तुमच्या इकडे आणखीन वेगळा काहीतरी शब्द असायचा. कारण कसं आहे माहित आहे का, एखादा शब्द नाही ना समजला तर फार मोठी फजिती होते. आमच्या इकडचा अकलूजकडचा एक माणूस, त्याचा मुलगा अमेरिकेमध्ये जॉबला लागलेला आणि त्याला अमेरिकेला जायचं होतं. आमच्याकडे आला आणि येऊन म्हटला, महाराज थोडंफार इंग्लिश शिकवा. म्हटले, अमेरिकेला जायचे, पोरापाशी गेल्यानंतर थोडं तरी इंग्लिश बोलायला आलं पाहिजे. आम्ही आता दररोजचं बोलणार येस, नो, थँक्यू असं त्यानं काही आमचं शब्द ऐकलं आणि 3 शब्द शिकला. येस, नो आणि थँक्यू. 3 शब्द शिकला आणि 3 शब्द शिकून अमेरिकेला गेला. गेल्यानंतर तिथे एसटी मध्ये तो बसलेला आहे आणि एसटीच्या त्याच्या शेजारचं सीट रिकामं होतं. त्या ठिकाणी एक येऊन महिला बसली. आता तिथली महिला काय आपल्यासारखी असते का? तिनं जीन्स टॉप घातलेलं, बॉय कट केलेला, म्हणजे खरंच ती महिला आहे का पुरुष आहे ते सुद्धा ओळखायला येत नव्हतं. ती महिला शेजारी सीटवरती येऊन बसली आणि बसल्यानंतर न कंडक्टर आला, तिकीट काढा, तिकीट काढा. यानं आपलं तिकीट काढलं. त्या महिलेला तिकीट काढायचं होतं आणि तिकीट काढण्याकरिता, ती पैसे शोधण्याकरिता तिनं आपल्या खिशामध्ये जीन्सच्या हात घातला तर पाकिट गायब. ती म्हटली,
पाकिट तर एसटी मध्ये चढताना होतं, आता पाकिट कुठं गेलं असेल? इकडं तिकडं शोधायला लागली. तिनं विचार केला, हा शेजारचा माणूस मगापासून माझ्यापाशीच बसलेला आहे, याला जर दिसलं असेल तर आपण याला विचारूया. म्हणून तिनं इंग्लिश मधनं विचारलं, माझं पाकिट तुम्हाला सापडलं का हो? आता याला इंग्लिश कळत होतं का? नव्हतं कळत. पण हिनं इंग्लिश मधनं विचारलं की माझं पाकिट सापडलं का? पण त्याला इंग्लिश येत नव्हतं, त्याला 3 शब्द येत होते. त्यातला त्यानं पहिला शब्द वापरला यस, म्हणजे सापडले. आता महाराज तिला महिलेला बरं वाटलं. बरं झालं म्हटले, पाकिट कुठं पडलं नाही, या माणसापाशीच आहे. ती म्हटली घेऊ मी, द्या म्हटली माझं माझं पाकिट. याला दुसरा शब्द आठवला, नो. आता ही म्हटली हिच्याकडेच पाकिट आहे आणि याच्याकडेच पाकिट असून हा पाकिट द्यायला तयार नाही. तिनं त्याला मारायला सुरुवात केली. त्याला तिसरा शब्द आठवला, थँक्यू थँक्यू. म्हणजे एखादा शब्द नाही कळला की अशी फजिती होते. म्हणून शिंक असतं ना घरामध्ये, वरती शिंक असतं, त्याच्यामध्ये ते मडकं ठेवलं जातं. त्या महिलेनं ते मडकं वरती शिंक्यावरती ठेवलं, त्याच्यामध्ये दही आहे. आता महाराज वरती असणारं मडकं किती रुपयाचं आहे? 10 रुपयाचं. आणि खाली असलेली पातेली त्यांची किंमत किती आहे? 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये. पातेल्यांना राग आला. पातेली म्हटली 10 रुपयाचं मडकं आणि वरती जाऊन बसले आणि आपली किंमत 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये आणि आपण मात्र खालीच आहे. सहन होईना. पातेली म्हटली आपल्यातला माणूस वरती नाही गेला पाहिजे, त्याचं पाय खेचायला सुरुवात करायला पाहिजे. मग महाराज ते वरचं मडकं होतं ना, ते फुगायला लागलं. मी 10 रुपयाचा आणि माझी किंमत एवढी वर. आता वरची माणसं असतात ना, ती बळच फुगतात. आणि माणसाला कधी कोणत्या गोष्टीचा अहंकार नसू नये. चालत असताना एक पाऊल पुढे असतो, एक पाऊल पाठीमागे असतो. म्हणून पुढे असणाऱ्या पाऊलानं कधी अहंकार धरायचं नाही की मी पुढे आहे, कारण एका क्षणात पुढचा पाऊल पाठीमागे येतो आणि मागचा पाऊल पुढे जात असतो. वेळ प्रत्येकाची येते, दिवस प्रत्येकाचे येतात, परंतु खऱ्या अर्थानं आपलं चांगलं दिवस आहेत म्हणून कधीच कोणी अहंकार त्या गोष्टीचा धरायचा नाही. मग ते वरचं मडकं फुगायला लागलं, अहंकार झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकाराला माणसाने मनाच्या गाभाऱ्यात कधीच जागा द्यायची नाही आणि स्वाभिमानाला कधीच मनाच्या गाभाऱ्यातून बाहेर काढून टाकायचं नाही. कारण माणसाकडे अभिमान असला, माणसाकडे अहंकार असला तर तो अहंकार माणसाला प्रगतीकडे जाऊ देत नाही आणि माणसाकडे स्वाभिमान असला तर तो स्वाभिमान माणसाला कधी अधोगतीकडे येऊ देत नाही. म्हणून माणसाच्या मनामध्ये अहंकार नसावा. पण त्या मडक्याला अहंकार झाला, मी 10 रुपयाचा आणि माझी किंमत वर आणि हे पातेलं 500 रुपयाचं, 400 रुपयाचं आणि त्याची किंमत कुठं? खाली. आता महाराज दिवस प्रत्येकाचे बदलतात, त्या नियमानुसार हळूहळू दिवस निघून जायला लागले आणि बघता बघता त्या महिलेच्या घरातलं दूध संपलं. दूध संपलं म्हणजे दही करायचं थांबलं. तिनं ते मडकं खाली घेतलं. आता म्हटले दूध संपले, दही संपले, आता या मडक्याचा उपयोग काय? तिनं सुंदर अशी 100 रुपये किलोची वांगी आणलेली, भरपूर तेल टाकून, भरपूर शेंगदाण्याचा कूट टाकून, भरपूर मसाला टाकून, भरपूर खोबऱ्याचा कूट टाकून सुंदर अशी 100 किलोची ती वांगी आणलेली. तिनं मिठाचं वांग तयार केलं आणि ते तयार केलेलं वांग तिनं त्या मडक्यामध्ये ठेवलं. दुपारी ती जेवायला बसली आणि ती मडक्यातलं वांग पुन्हा ती आपल्या ताटामध्ये घेतीये. पण तिच्या लक्षात आलं वांग्याची भाजी खराब झालीये, विटलीये. का? ते दह्याचं मडकं होतं, आंबूस झालेलं मडकं होतं आणि त्याच्यामध्ये वांग्याची भाजी ठेवल्यामुळे ती भाजी खराब झालीये. आणि महाराज ती पातेली होती ना, ती खुश झालती. का? मडकं खाली आले. ते म्हणायचे आता कसं लाईनवर आले, लय वरती जात होतं. आणि महाराज त्या ताटामध्ये तिने वांग्याची खराब झालेली भाजी घेतली, मनामध्ये विचार केला, एवढी 100 रुपये किलोची मी वांगी आणली, एवढा तेल वापरलं, एवढा मसाला वापरला, एवढा शेंगदाण्याचा कूट वापरला
झाली फक्त आणि फक्त या 10 रुपयाच्या मडक्यामुळे. तिला एवढा राग आला, तिनं ते मडकं उचललं आणि घराच्या बाहेर धाडशी फेकून दिलं. पातीलांना एवढा आनंद झाला. पातीली म्हटली, ज्याच्या त्याच्या जागेला जेते बरं दिसतंय. माझा दृष्टांत संपला, पण सिद्धांत याच्यातून आहे का? त्या मडक्याला वरती किंमत आहे कधीपर्यंत? जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत. एकदा जर का त्या मडक्यातून दही बाजूला गेलं की त्या मडक्याला किंमत राहत नाही, मडकं घराच्या बाहेर जाते. सिद्धांत आहे का? त्याच पद्धतीनं या देहाला किंमत आहे. जोपर्यंत या देहामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंत. एकदा जर का या देहातून आत्मा निघून गेला की हा देह सुद्धा घराच्या बाहेर स्मशानात नेला जातो.